वाताचे आजार म्हणजे रुमॅटिक डिसीज ह्याच्यामध्ये काही नवीन औषधं आली आहेत का? हो, आलेली आहेत आणि आपण त्याच्याबद्दल आता बोलूया. मी आहे डॉक्टर सुशांत शिंदे आणि रुमॅटॉलॉजी इंडिया हा आमचा प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत वात, रुमॅटिझम, आर्थरायटिस ह्याच्याबद्दल योग्य माहिती आणि सरळ सोप्या शब्दात ही माहिती पोचावी. आपल्या परिवारमध्ये जर कुणाला वाताचे आजार असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, हे व्हिडिओज त्यांच्याबरोबर शेअर करा. बघा, वाताचे आजार म्हणजे रुमॅटिक डिसीज ह्यांच्यावर भरपूर रिसर्च चालू आहे आणि गेले काही वर्ष ह्या रिसर्चमध्ये आता नवीन नवीन औषधं यायला लागलेली आहेत. ही औषधं काय आहेत, कशी काम करतात आणि त्याचे प्रोज अँड कॉन्स, गुड बॅड अगली याच्याबद्दल बोलूया. जी जुनी रुमॅटिक डिसीजची औषधं आहेत त्यांना कन्व्हेन्शनल औषधं म्हटलं जातं. रुमॅटिक डिसीज किंवा वाताचे आजार हे ऑटो इम्युन आजार आहेत. म्हणजे हे आजार जेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती स्वतःच्या खिलाफ काम करते, स्वतःलाच नुकसान देते, तेव्हा होणाऱ्या इन्फ्लमेशन म्हणजे जखमेमुळे होतात. हे ऑटो इम्यून आजार होतात कारण की प्रतिकारशक्ती जास्त काम करते. पण इकडे एक गोष्ट समजण्याची गरज आहे. प्रतिकारशक्ती हे काही बटन नाही जे स्विच ऑन आणि स्विच ऑफ होईल. हे एक झाडासारखं आहे. इमॅजिन करा, ह्याची भरपूर सारे ब्रांचेस आहेत, भरपूर सारे शाखा आहेत आणि हे जे झाड आहे ना, ह्याच्यातली एखादी एखादी ब्रांच जर जास्त काम करायला लागली तर ती आपल्याला त्रास देऊ शकते. जेव्हा आमची जुनी औषधं काम करतात ना, ही पूर्णच झाडाला ट्रिम करतात. म्हणजे सर्वच झाडांच्या फांद्यांना थोडं-थोडं छोटा करून घेतात आणि त्याच्याने फायदा नक्की होतो. पण सगळ्यांना होईलच असं नाही. ज्यांना आजार जास्त असतो त्यांना अशी टार्गेटेड औषधं पाहिजेत. ती जी ब्रांच जास्त काम करते त्यालाच आपण ट्रिम करून छोटं करून लेव्हलला आणलं पाहिजे. ह्या टार्गेटेड औषधांना म्हटलं जातं बायोलॉजिक्स किंवा आता नवीन एक ग्रुप आलाय ज्याला म्हटलं जातं जॅक इनहिबिटर्स. तर आता बोलूया बायोलॉजिक्स आणि जॅक इनहिबिटर्स बद्दल. बायोलॉजिक्स आणि जॅक इनहिबिटर्स हे दोन्हीही टार्गेटेड थेरपीज आहेत. म्हणजे हे त्या मॉलिक्युल्सना किंवा त्या पार्ट ऑफ इम्युन सिस्टमला टार्गेट करतात जिथे तुमचा आजार सुरू होतोय किंवा जिथून तुमच्या आजारात त्रास होतोय. कॉमन बायोलॉजिक्स आहेत अँटी TNF, अँटी इंटरल्युकिन 6, अँटी CD20 एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि जॅक इनहिबिटर्स हा एक ग्रुप आहे ज्याच्यात टोफॅसिडिनेब नावाचं औषध आहे. पहिलं बायोलॉजिक बद्दल बोलूया. बायोलॉजिक ही सर्व औषध आहेत. ह्यांना बायोलॉजिक्स म्हटलं जातं कारण हे स्वतःच अँटीबॉडीज आहेत. हे अँटीबॉडीज त्या सायटोकाइन्सना, त्या मॉलिक्युल्सना टार्गेट करतात जे ओव्हर ऍक्टिव्ह आहेत. एक आपण सोप्यामध्ये समजलं तर हे एक प्रकारचे प्रोटीन्स आहेत. त्यामुळे ह्यांना बनवणं आणि ह्यांना ट्रान्सपोर्ट करणं, तुमच्यापर्यंत आणणं ही प्रक्रियाच स्वतःमध्ये महाग आहे आणि त्यामुळे ह्यांची कॉस्ट जास्त आहे. फक्त कॉस्ट नाही बघितली पाहिजे, ह्यांचा इफेक्ट सुद्धा बघितला पाहिजे. बायोलॉजिक्स ह्यांचा इफेक्ट युजली फास्ट येतो. बायोलॉजिक्सचा इफेक्ट बराच वेळ टिकतो आणि बायोलॉजिक्सचा रिस्पॉन्स कन्व्हेन्शनल औषधाने जे लोकांना रिस्पॉन्ड येत नाही त्यांनाही येऊ शकतो. त्यामुळे आज जगभरात बायोलॉजिक्स हॅव स्टार्टेड बिकमिंग वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ट्रीटमेंट इन रुमॅटॉलॉजी. जर आपला आजार वाताचा कॉमन औषधांनी कंट्रोल होत नसेल तर आपले रुमॅटॉलॉजिस्ट ह्याच्याबद्दल सांगतील आणि नक्की याच्याबद्दल विचार करा. बायोलॉजिक्सचा फायदा थोड्या वेळात येतो, पण ह्या औषधांना काही महिने, कधी कधी काही वर्षही घ्यावं लागतं. कॉस्ट हा एक प्रश्न असू शकतो, पण ह्याच्यासाठी प्लॅन करा, रुमॅटॉलॉजिस्ट डिस्कस करा आणि प्लॅनिंग करून बायोलॉजिक्सची जर गरज असेल तर नक्की वापरा. परंतु बायोलॉजिक्सचा कॉस्ट सोडून एक प्रश्न आहे, तो म्हणजे साईड इफेक्ट. आणि ते साईड इफेक्ट होऊ शकतात जर तुम्हाला त्या ब्रँचची गरज आहे इम्युन सिस्टमच्या, जे तुम्हाला इन्फेक्शन पासून थांबवणार असतील, वाचवणार असतील. इन्फेक्शनमध्ये TB किंवा हिपटायटिस म्हणजे कावळीचे इन्फेक्शन जर असतील तर त्यांना ते असताना आम्ही बायोलॉजिक देऊ शकत नाही. सो बायोलॉजिक देण्या अगोदर TB किंवा कावळे नाही हे बघितलं जातं आणि त्याचबरोबर वॅक्सिन्स दिले जातात ज्याच्याने तुम्हाला पुढे त्यातलं काही इन्फेक्शन होऊ नये. पण ओव्हरऑल अंडर मॉनिटरिंग बायोलॉजिक्स कॅन गिव्ह यू गुड रिझल्ट्स. म्हणजे ह्यांची रिस्क आणि ह्यांचा फायदा हा रिस्क बेनिफिट रेशो फेवरेबल आहे, तुमच्या फायद्याचा आहे. तसंच नवीन ग्रुप आहे जॅक इनहिबिटर्स, ज्यात आता बरेचसे नवीन मॉलिक्युल्स येत आहेत. पण इंडियामध्ये जे अवेलेबल आहे आणि जे जेनेरिक आहे म्हणजे स्वस्त झालेलं आहे ते आहे टोफॅसिडिनेब. टोफॅसिडिनेबचा फायदाही होतो कारण की हे सुद्धा एक टार्गेटेड थेरपी आहे आणि ह्याचे साईड इफेक्ट्स बायोलॉजीशी सिमिलर आहे. पण फरक आहे की टोफॅसिडिनेब एक टॅबलेट आहे आणि जेनेरिकमध्ये ही टॅबलेट बनल्यापासून ह्याच्या किमतीही कमी झालेल्या आहेत. कन्व्हेन्शनल जुन्या औषधांपेक्षा थोडी महाग आहे, पण बायोलॉजिक्सपेक्षा खूप प्रमाणात स्वस्त आहे. ह्याच्याबरोबरही मॉनिटरिंग लागते. फक्त स्वस्त आहे हा प्रश्न नाही, साईड इफेक्ट आणि पेशंट सिलेक्शन हे महत्त्वाचे टप्पे आहेत आणि आपले रुमॅटॉलॉजिस्ट हे करू शकतात की तुमच्यासाठी कुठलं योग्य औषध आहे, बायोलॉजिक की टोफॅसिडिनेब किंवा जॅक इनहिबिटर्स, हे आपले रुमॅटॉलॉजिस्ट ठरवू शकतात. ल्युपस सारख्या आजारांमध्ये सुद्धा आता बायोलॉजिक्स आहेत जसं की रिटक्सिमॅब आणि नवीन औषधं जसं की बेलुमुमॅब एक्सपेक्टेड आहेत की इंडियामध्ये लवकरच येतील. ह्या सगळ्या ॲडव्हान्सेस बरोबर खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही एक पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड ठेवला पाहिजे. वाताचे औषधं तुमचा पेशन्स टेस्ट करणार, तुमची सहनशक्ती आणि तुमचा धीर हा टेस्ट होणार आहे. तुमचाच नाही तर तुमच्या फॅमिलीचा सुद्धा. पण थोडा धीर ठेवा,
विश्वास ठेवा, रुमॅटॉलॉजिस्ट बरोबर राहा आणि आय एम शुअर विथ टाइम यू विल गेट व्हेरी गुड रिझल्ट्स. आय होप ह्या व्हिडिओने तुम्हाला नवीन गोष्टींबद्दल कळलेलं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुमच्या डॉक्टरांशी डिस्कस कराच, पण आम्हालाही कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. आय होप दिस हेल्प्स. नमस्कार. जय हिंद.